इथे सगळ्या लोकांची मिक्स लोकांची लाईन लागलेली आहे. ह्याच्यामध्ये वरिष्ठ नागरिक पण आहे, सिनियर सिटीजन. त्यांच्या तब्येतीच्या कारणाने त्यांचा पहिला नंबर लावला म्हणजे त्यांना अग्रक्रम दिला चांगलं होईल. मग इथे नाही आहे का सिनियर सिटीजन साठी वेगळी अशी काही नाही, तरतूद इथे केलेली? सगळं एकाच लाईनीत दिसत आहे सध्या तरी. ते असं दिसत आहे, आत गेल्यावर माहित पडेल काय आहे. पण इथून आपल्याला कसं काय समजू शकेल? वरिष्ठ लोकांची जर वेगळी लाईन बनवली तर चांगलं होईल. हो. नमस्कार, आपलं नाव? ॲडव्होकेट गणेश अलगरे. मी भारताचा नागरिक या नात्यानं माझं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याकरता सकाळी स्नान करून व्यवस्थित सगळी कामं बाजूला ठेवून या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या सत्सद विवेकाने या देशाच्या हितास्तव जे गरजेचं आहे त्या पद्धतीनं मी मतदान करणार आहे. 2 दिवसाआधी फ्रॅक्चर झालेला आहे, पण मतदान हा आपला हक्क आहे आणि तो मी बजावणारच, म्हणून आज मी मतदान करायला आले. बघा, हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा महाउत्सव आहे आणि आपल्या देशाचं भविष्य आणि भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदारांनी पहिल्यांदा स्वयंस्फूर्तीने प्रचंड संख्येने स्वयंस्फूर्तीने मतदान करावं असं मी आवाहन करतो. सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपली हातातील कामे बाजूला टाकून पहिले राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण आपलं मतदान करा. माझा ॲक्सिडेंट झालेला आहे, महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने केलेला आहे. 3 वर्ष झालेले आहे. अरे बापरे, मग तरी सुद्धा तुम्ही वोटिंग करायला आले? हो, तरी सुद्धा वोटिंग करायला लोक आपला जो आहे, जो आपला नियमाचं पालन करायचं आपल्याला ते बजावायचं. बाकी तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल आज? मतदारांना काय संदेश द्यायला राहणार आहे बाबा, मी काय तुमचं वोटिंग आहे तिथे तुम्ही करून घ्या, कोणाही करा पण करा, न वाया जाता सर्वांना करा. तुम्हाला ज्यांना पटत असेल त्यांना करा, आपण बाकी काय करू शकतो. आज जो मतदारांचा जो सुप्रतिसाद आहे आणि माननीय खासदार नवनीत यांना आशीर्वाद देण्यासाठी जे सर्व मतदारांनी आपला उत्साह दाखवत आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि प्रकृती पण मेहरबान आहे. दरवर्षी प्रत्येक मतदानाला ऊन असते, यावेळेस पूर्ण वातावरणामध्ये बी परिवर्तन झालेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितच सर्व मतदार घेतील आणि त्याचा जास्तीचा फायदा हा उमेदवाराला होईल. माझं नाव मंदाकिनी नेरकर. काय वय आहे तुमचं? 74. बापरे, काय वाटतं आज इथे निवडणुकीसाठी आल्यात? काय भावना आहे मनात? मनात चांगल्या भावना. मेरा नाम समृद्धि चांडक है, करंटली 20 ईयर्स की हूँ एंड मेरा फर्स्ट टाइम वोटिंग है. तो क्या अनुभव है तुम्हारा इस फर्स्ट वोटिंग का? हाँ, मतलब एक्साइटमेंट बहुत था कि फर्स्ट वोटिंग है और वही बहुत खुशी हो रही है कि पहले बार वोट कर रही हूँ. आपकी एज के बच्चों को, युवाओं को क्या संदेश देंगे आप? कि बहुत इम्पोर्टेंट है वोटिंग, ऑफ कोर्स हमारी कंस्टिट्यूएंसी के लिए. सो मैं तो बोलूँगी कि मतलब वोट तो करना ही चाहिए. हमारा एक वोट भी बहुत मायने रखता है. आजचा दिवस जसं राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा होतो आणि खरंच जनजागृती ही फार मतदानाबद्दल फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि तुम्ही बघत असाल की किती मोठी लाईन इथे लागलेली आहे आणि प्रत्येक माणूस हा मतदान कसं करता येईल, आता अगोदर न करण्याचे कारण शोधत होते, आता कसं करता येईल ह्या हिशोबाने ते प्रयत्न करीत आहेत. माझी तब्येत सुद्धा खराब आहे तरी मी म्हटलं की काही असलं तरी चालेल पण मला मतदान करूनच मी माझे औषध किंवा काय घ्यायचं असेल ते घेईल, पण मतदान करणारच. तर हा खरंच फार मोठा चेंज झालेला आहे आणि त्या हिशोबाने निश्चित राष्ट्रनिर्मिती ह्या फार चांगल्या प्रकारे होईल. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. मला सांगा की इतर पहिल्या टप्प्यामध्ये जे वोटिंग झालं आहे त्याचा पर्सेंटेज एकदमच कमी आहे. आज आपल्या अमरावती शहरामध्ये आता सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे वोटिंगला, तर अमरावतीच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मी हेच सांगेल की त्यांनी घराघरातून निघायचं, कोणाला मतदान करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण प्रत्येकाने कोणतंही कारण म्हणजे न येण्याचे कारण शोधू नये, कारण येण्याचे शोधायचे आणि निश्चितपणे जर असं विचार केला आणि राष्ट्रप्रती प्रेम दाखवलं यालाच देशप्रेम सुद्धा म्हणता येईल आणि प्रत्येकाने घराघरातून निघायचं आणि मतदान करायचं. नमस्कार मंडळी, माझ्यासोबत आहेत अनुपमा सुनील राणा. बघा, नियमाप्रमाणे त्या इथे मतदारांच्या रांगेमध्ये उभे राहून इथे वोटिंग करत आहेत. या इलेक्शनला घेऊन त्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत त्या मी त्यांच्याकडून जाणून घेते. नमस्कार दीदी. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत इलेक्शनला घेऊन? ये इलेक्शन पिछले जो टर्म था उससे काफी बेटर लग रहा है, काफी पॉजिटिविटी है इस बार. और इस बार हम थोड़ा सा लेट हो गए इसलिए इतनी लंबी लाइन है, नहीं तो 8 साढ़े 8 बजे अगर हम आते हैं तो काफी शॉर्ट लाइन रहती है. इस बार काफी वो है पर माहौल बहुत अच्छा है.
विशेष म्हणजे पोटाचं ऑपरेशन होऊन परवाच मी घरी पोचलो. अजूनही पोटाला टाके आहेत, पण तरीही मी या ठिकाणी आलेलो आहे. बघा मंडळी, की यांचं एवढं ऑपरेशन झालेलं असून सुद्धा ते आपला मतदानाचा हक्क बजावायला येथे पोहोचलेले आहेत. आणि जे अगदी तंदुरुस्त आहेत त्या नागरिकांनी सुद्धा याचा थोडा विचार करायला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये मिळालेला, एक सामान्य नागरिकाला मिळालेला मतदानाचा हक्क ॲट एनी कॉस्ट आपण बजावलाच पाहिजे.